ऋषिकेश वगैरे यांनी वरच्या मंदिरात दर्शन केलं असं मी ऐकलं, पण देव मनात असते म्हणून हे डायरेक्ट प्रसाद खायला आले आहे। फक्त प्रसाद खायला तप केला ऋषिकेश, तप झाला यांचा। तेजस आम्ही सगळे नमस्कार मित्रांनो, तर पहा आज आहे महाशिवरात्री आणि आपण आलो इथं गोराडेश्वर महादेव मंदिरात। पाहू शकता फुल यात्रा भरली आहे आणि वर मंदिर आहे एकदम टोकावर, तर तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला। तर आज सगळे पोरं आहे, शिवम इकडे पूर्ण फुल आदित्य देवकाटे। तर चला जाऊ, दाखवतोच तुम्हाला। फायनली आपण पायथ्याचं दर्शन केलेलं आहे पहिल्या पायरीचं, आणि इथून पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आता गोराडेश्वर देवस्थानच्या। तर चला जाऊ, हर हर महादेव। सकाळचे वाजले 7:15 आणि आम्ही सुरू केलाय चढाल, कारण उन्हाचं जास्त लवकर चढणं होणार नाही, लय थकते म्हणून आम्ही पहिलेच सुरू केलाय। दर्शनाला लाईन आहे म्हणते, जे लोक सकाळी 4 वाजता आले होते ते आता उतरून राहिले। तर हा लाईन तर चांगलीच दिसू राहिली, भाऊ आता कसं होते, पण दर्शन तर करणंच आहे भाऊ, कारण महाशिवरात्री आहे आज, भोले बाबाचं दर्शन करावंच लागते। तर चला जाऊ वर। तर मित्रांनो पहा, आता लाईन मध्ये लागलो आहे, एवढं वर आलो। काय वाटते? असं वाटते आता 1-1.5 तास लागेल। 1-1.5 तास नाही, एक दादा भेटले होते जे सकाळी 4 वाजता आले। मठाच्या मागेच होतं एक मंदिर। नाही, एक दादा भेटले होते, ते म्हणले आम्ही 4 वाजता आलो सकाळी आणि आता चालले। तर मग काय करेन, 4 तास नाही, 1-1.5 तासात होऊन जाईल। जय बोले बाबा। शिवम ते म्हणणं किती घंटे लागले? हा तू आदित्य, तू काय आता महादेव बनणार आहे म्हणते तू? महादेव मी नाही बनू शकत, महादेवचं भक्त बनू शकतो बाबू। तेच तर, तू काही बोल नको, कधी कधी चांगले डायलॉग मारतो तू, रोज नाही मारत आद्या, त्यामुळं। तर चला दाखवतोस। फायनली आज समजून राहिलं एका पाऊलाचं मिनिंग किती मोठं आहे, कारण आम्ही 15-15 मिनिटाने एक पाऊल लाईन समोर चालली। गर्दी आहेत, सगळ्यांना दर्शन घ्यायचं आहे, लोक मधातून पण घुसून राहिले बरेचसे, पोलीस प्रशासन पण आहे। पण कसं आहे, आता लय जास्त गर्दी झाली आहे भाऊ, अर्धे लोक वापस गेले, पण आम्ही पहिलेच निश्चित करून आलो होतो का आज दर्शन करायचं आहे म्हणजे करायचं आहे। तर हा लाईन असो का काही असो, जाऊ आता। फायनली 8 वाजता लाईन मध्ये लागलो होतो आणि 10 वाजले आहे, आणि आता कुठं मंदिराच्या गेटवर आलो आहे आम्ही। आता अजून 15-20 मिनिटं लागन दर्शन करायला। तर हा मंदिराच्या आत पोहोचलो आहे आम्ही, तुम्हाला पण दर्शन करून देतोच मी नक्की। व्हिडिओ जिथपर्यंत काढता येईल तिथपर्यंत काढतो, कारण मी पोहोचलो इथपर्यंत, तुम्ही नाही आले तर तुमचं दर्शन होऊन जाते। तर चला, हर हर महादेव दाखवतोच मी आता। तर पाहून घ्या, पिंड दर्शन करून घ्या। आता चांगलं दर्शन तर नाही होणार आहे, कारण गर्दी खूप जास्त आहे, पण आपण पण समजून घेतलं पाहिजे। चला, सगळ्यांना दर्शन करायचं आहे। मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालंय आणि आमची पूर्ण गँग भेटली आहे। ऋषिकेश वगैरे यांनी वरच्या मंदिरात दर्शन केलं असं मी ऐकलं, पण देव मनात असते म्हणून हे डायरेक्ट प्रसाद खायला आले आहे।
फक्त प्रसाद खायला तप केला. ऋषिकेश तप झाला यांचा. तेजस आम्ही सगळे तुमच्यापेक्षा भारी दर्शन केलं. आमच्यापेक्षा भारी दर्शन तर केलंच तुम्ही. शांततेत बसलो शांततेत. आणि आता नाश्ता करतो. इथं प्रसाद आहे. लाडूचा पण प्रसाद होता. सगळे खाताय. चला पटापट खाऊन घेऊ आता. काय काय करतोय तू नेमकं? तुझ्या मनात आहे काय? हा महादेवाचं दर्शन घेतो आणि असं चेष्टा करतो. थांबकी रे मग ढकलतो काय? ढकलू नको ढकलू नको. आय विल गो. हळूहळू जाऊ आपण. या रे पटपट. नाटक नका करू. चला. ए ऋषा इकडे एक फोटो काढू. ए आद्या. अरे 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 चला 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 इकडनं जाऊ. चला चला द्या पटापट जाऊ आपण. चला चला. एवढंच उतरायचं आहे आमचं. बाकी झालं. महादेव पार्वती पताक. हर हर महादेव. फायनली पाहू शकता आपण पूर्ण जो पहाड आहे तो उतरलो आहे आणि आता वापस पायथ्याला आलोय. इथं दर्शन करू आणि तसंच आपण पटकन जाऊ कारण लोकलचा टाइम झालाय. तर दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता तिथं जवळ रेल्वे स्टेशन आहे बेगळेवाडी. सकाळी 6:30च्या लोकलनं आम्ही इथूनच आलो होतो आणि आता आपण इथनच जाणार आहे. तर हा लोकल आहे. 11 वाजले आहे आणि 9:45 म्हणजे 2-2.5 तास आम्हाला लाईनमध्ये लागले फक्त. बाकी वर चढाल तर म्हणजे 6:30 वाजतापासून प्रवास सुरू झाला आमचा. 11 वाजले. जवळजवळ 4.5 तास झाले. पण चला मजा आली. महाशिवरात्री होती. खतरनाक मजा आली. सध्या आम्ही मिलिटरी बेसच्या जवळ आहे एकदम. तर हा तिकडे शूट नाही करता आलं. आता शूट करतोय. लय मजा आली. आजचा दिवस खतरनाक गेला. शिवम हर हर महादेव. तर चला जाऊ आता फक्त पटापट रूमवर जाऊन काय होतं दिवसभरात दाखवतोच. काय घेतो आलो. जरा आराम केला. थोडंसं असाइनमेंट्स वगैरे लिहायचे होते ते लिहिलं. काही खास झालंच नाही त्याच्यानंतर. आणि आता फराळ करायला गेलो होतो आम्ही. तुम्ही पाहिलं असेल जे आम्ही मंदिराच्या तिथं जो प्रसाद भेटला होता तेवढाच खाल्ला. त्याच्यानंतर काहीच नव्हतं खाल्लं रूम मधलं कोणीच. तर आता फराळ करायला गेलो होतो. तिथं पण मेसमध्ये खतरनाक भीड होती त्यामुळे तिथं पण शूट नाही गेलं आणि काही म्हणजे नॉर्मलच होतं. तर हा म्हणून आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. मित्रांसोबत शेअर करा. आणि आता उद्यापासून आपल्या चॅनलवर 7 दिवसाची NSSची डॉक्युमेंटरी सिरीज येणार आहे. NSS कॅम्पला गेलो होतो. मला माहिती आहे सगळ्यांना. इंस्टाग्रामवर बरेचसे लोक माझ्याशी जुळले आहेत. असं जुळलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जा. कारण तिथे मी मिनी ब्लॉग्स टाकले आहे पण त्याचे प्रॉपर इमोशन्स काय असते NSS व्हॉलेंटियरचे NSS कॅम्पमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्की जा. आणि आपलं यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाला फॉलो करा. आणि उद्यापासून NSSचे ब्लॉग्स एन्जॉय करा. जबरदस्त आहे. खूप मेहनतीची ब्लॉग्स वरती आहे. तर चला भेटू उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.